तर हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे ना डायरेक्ट मी सकाळी 9 वाजता व्लॉगिंगला स्टार्ट केली आहे। कारण की आम्ही उठलोच 9 वाजता होतो, कारण की रात्री ना खुशीला पित्त झालं होतं आणि तिचं ना 1-1.5 तास ते उलटे आणि ते चाललं होतं, त्याच्यामुळे ना झोप मोड झाली आणि त्याच्यानंतर झोपच आली नाही आणि झोप लागली। तर मग सकाळी डायरेक्ट 9 वाजता फोन आला, जेव्हा माझ्या मम्मीचा फोन आला होता तेव्हा। तर खूप काय उठले, आंघोळ वगैरे केली, घरदार झाडून घेतलं आणि इथं मुलांना आंघोळ घातली होती। तर ते ना माझ्या डोक्यातच नव्हतं श्रेयांशला शर्ट घालायचं बाकी आहे आणि तो माझ्या मागं फिरत होता। तर म्हटलं थांब पहिले घर झाडून घेते मी आणि त्याच्यानंतर मग कपडे घालून आवरून देते तुमचं। आणि आज आहे ना पावसाने खूप मेहरबानी केली होती, पाऊस आलाच नव्हता, म्हणजे सकाळपासून रात्रीपासून पाऊस आलाच नव्हता। त्याच्यामुळे ना आज खूप धुणं धुवायचं पण होतं, वाळत घालायचं पण होतं आणि जे ओलं होतं ते सुकवायचं पण होतं। तर म्हटलं याची ना म्हणजे आज फायदा घेऊन टाकू या उन्हाचा आणि जेवढं धुणं ओललं ते सगळं वाळून घेऊ। तर त्याच्या अगोदर बाहेर गेले तर झाडाला खूप सारे फुलं दिसले, गुलाबाचे, जास्वंदीचे, आणि खूप छान वाटतं असे दारासमोर फुलांची झाडं असले का मस्त ते फुलं तोडायचे आणि ते लगेच देवाला व्हायचे। मला तर खूप आवडते असं फुलं तोडायला। त्याच्यामुळं मी ना जेवढी जागा, म्हणजे माझ्याकडे जास्त जागा नाही फुलं लावायला, पण जेवढी जागा आहे तेवढ्यात मी लावलेले आहे आणि त्याला खूप छान फुलं येतात। आता हे जास्वंदी शेजारी जे मोठं झाड दिसतंय ना त्याला तर अजून थोड्या दिवसात खूप छान फुलं येतील, एकदम सूर्यफुलासारखे, आणि ते बघायला खूप छान वाटतात। तर इथं मोगऱ्याला पण आहे ना किती कळ्या लागलेल्या आहे, हे 3-4 दिवसात उमळतीलच आणि खूप भारी वाटतं असं। तर भरपूर कळ्या लागलेल्या आहे आणि जेव्हा या उमळतील ना तेव्हा खूप छान दिसेल आणि इतका भारी वास येतो। तर मी हेच बघत होते आणि त्याच्यानंतर फुलं तोडून आणली होती, ते देवांना वाहिले आणि किती भारी वाटतं ना असं आपल्या अंगणातून फुलं तोडायचे, ते देवांना व्हायचे, म्हणजे मला तर खूप आवडतं। त्याच्यामुळे मी ना जितकं होईल तितकं फुलांची झाडं लावते दारासमोर। आता याच्यामध्ये मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर आहे ना उडदाची डाळ शिजत घातली होती मी, तर ती शिजली मस्तपैकी ना। आता ना लसूण 7-8 लसूण पाकळ्या आणि ना मिरच्या घेतल्या होत्या मी, या फिक्क्या मिरच्या त्याच्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहे। कोथिंबीर टाकली थोडीशी, त्याच्यानंतर आहे ना थोडंसं खोबरं टाकते, म्हणजे चव चांगली येते त्याने खोबऱ्याने पण। तर एवढंच खोबरं टाकणार, जास्त नाही। आता हे ना मिक्सरला फिरवून घेते मी। तर हे बघा मस्त असं आहे ना दळून घेतलेलं आहे बारीक। आता आहे ना फोडणीची तयारी करू आपण, पहिले ना डाळ शिजली की नाही ते बघू। तर हे बघा इथं आपली डाळ पण छान अशी शिजली, एकदम मऊसूत। तर आता आहे ना याला फोडणी देऊ। आहे ना याच्यामध्ये ना पावडे काढले होते, तर त्याच कढईत मी ना भाजी पण करते। तर आहे ना तेल तापून घेतलंय, आता त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकू। आता दळलेली मिरची टाकून व्यवस्थित हा मसाला भाजून घेऊ आपण। मस्त वास सुटेपर्यंत ना भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला, तेव्हाच मस्त अशी डाळीची टेस्ट येते। आपण थोडीशी कोथिंबीर टाकू, येणे टेस्ट खूप छान येते। नंतर तर आपण टाकणारच आहे, पण जेव्हा हा मसाला परततो तेव्हाच टाकायची थोडीशी। आता मस्त अशी मिक्स करून देऊ। आपला मस्त परतला आहे, आता याच्यामध्ये थोडीशी चवीनुसार हळद टाकू आणि मिक्स करून घेऊ मसाल्यात। आता आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकू। मिक्स करून घेऊ डाळ। आता याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करू। चवीनुसार मीठ टाकू आणि कमी गॅसवर मस्त अशी हिला उकळून देऊ।
तर इथे ना धुणं टाकत होते, 2-3 दिवसाचं आहे ना वल्ले होते कपडे, तर ते वाळवायचे होते. तर इथे पाठीमागं पण वळणी बांधली मी आणि तुम्ही जिथं बघाल ना तिथे आता कपडे सुकताना दिसतील, कारण की मुलांचे कपडे खूप निघतात आणि ते वाळतीच नाही लवकर. त्याच्यामुळे मग आहे ना इथे पाठीमागं पण मी वळणी बांधलेली आहे आणि तिथं पण ते कपडे वाळत टाकले. आता इकडं पण नाही घराच्या ह्या साईडला आहे ना कपडे वाळत टाकले मी, म्हणजे वळणी बांधलेली आहे आता तिथे. आणि ना या पावसाने खूप गवत उगून आलं आहे तिथं, तर म्हटलं आता राहायचं आपल्यालाच आहे, त्याच्यामुळे साफसफाई पण आपणच केली पाहिजे. तर इथे ना गवत जे उगून आलं आहे ना तर ते उपटायचं होतं मला, तर तेच गवत उपटत होते मी. आणि ना सगळ्याच हाताने नाही उपटत, काहींना ना खुरपं लागत आहे, तर मग आता जेवढं हाताने उपटता येईल तेवढं उपटून घेते. त्याच्यानंतर आहे ना स्वयंपाक करून घेतला, म्हणजेच राहिलेल्या पोळ्या वगैरे आवरून घेतलं आणि पोळ्या केल्या. आणि आजचा व्हिडिओ ना एवढाच शूट केलेला आहे मी, कारण की नंतर आहे ना पाऊस आला आणि आम्हाला थोडं बाहेर पण जायचं होतं आज, त्याच्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही. चला भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आणि हो सबस्क्राईब